घोडा कटोरा जायसाठी इथून तिकीट घ्यावं लागतं। मित्रांनो, आपण नालंदा येथील राजविहारमध्ये बौद्ध स्तूप पासून जवळपास 6.5 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे आणि ही जी झील आहे हिला घोडा कटोरा नावाने ओळखलं जातं। बिंबिसार राजा जो होता, बिंबिसार राजाचे घोडे इथं पाणी पित होते आणि तुम्ही असा बोटचा आनंद सुद्धा घेऊ शकता। राजा बिंबिसार का घोड़ा इसमें पानी पीता था, इसलिए नाम घोड़ा कटोरा झील पड़ा है। और एक पर्पस और है कि गांव जाना जाता है घोड़ा कटोरा के नाम से। यहाँ से 2 किलोमीटर दूरी पे गाँव कहाँ है? इसके पीछे, पहाड़ के पीछे, जहाँ पहाड़ लास्ट हुआ है उसी का पीछे। और क्या है? बस वही है कि वो घोड़ा कटोरा झील से नाम जाना जाता है। और गौतम बुद्ध का है कि भगवान बुद्ध का शांति मिला था रत्नागिरी पर्वत पर, तो रत्नागिरी पर्वत घोड़ा कटोरा झील से जुड़े हुए हैं, इसलिए गौतम बुद्ध के भी यहाँ लगाया गया है मूर्ति। घोडा कटोरा जायसाठी इथून तिकीट घ्यावं लागतं। आता आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आता जातो ई रिक्षामध्ये, कारण इकडं नॉर्मल गाड्या अलाउ नाही आहे। ही इलेक्ट्रिक टोटो आहे, ह्याच टोटोमध्ये तुम्हाला इकडे यावं लागतं। ही पर हेड 100 रुपये घेते आणि एका टोटोमध्ये 4 ते 5 माणसं आणते। तुम्ही सिंगल पण आणू शकता, पण जवळपास 400 ते 500 आकारते। थोडं बार्गेनिंग केलं तर होऊ शकतं थोडं बहुत कमी, कारण की तुम्हाला माहिती आहे टुरिस्ट प्लेस इथं बार्गेनिंग शिवाय पर्याय नाही। एकदम जंगलचा रस्ता। मित्रांनो, आपण नालंदा येथील राजविहारमध्ये बौद्ध स्तूप पासून जवळपास 6.5 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे, ते पण ई रिक्षाना। आतमध्ये जंगल असल्यामुळे ई रिक्षा अलाउड आहे, डिझेल आणि पेट्रोलच्या व्हेकल्स बिलकुल अलाउड नाही। तर हे जे बघताय तुम्ही पाठीमागे गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि ही जी झील आहे हिला घोडा कटोरा नावाने ओळखलं जातं। हे बिहारमध्ये प्रसिद्ध आहे। इथली अशी आख्यायिका आहे की इथं जे ही झील इथं बिंबिसार राजा जो होता, बिंबिसार राजाचे घोडे इथं पाणी पित होते आणि इकडं घोडागाव म्हणून पलीकडे असं म्हणतात 2 किलोमीटर पलीकडे डोंगराच्या पायथ्याशी पलीकडल्या 2 किलोमीटर गाव आहे घोडागाव। त्या घोडागावातून इथं घोडे पाणी प्यायला यायचे आणि इथं 3 ऋतूमध्ये पाणी राहायचं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। किती पण उन्हाळा झाला, किती पाऊस नाही पडला, 2-4 वर्ष 10 वर्ष तरी इथं पाणी आटत नव्हतं इथं, म्हणून याला घोडा कटोरा या नावाने ओळखलं जातं। आणि इथं ही जवळपास मूर्ती 80 फुटाची उंच आहे। खूप मनमोहक दृश्य। इथं यायसाठी तुम्हाला टोटोना 100 रुपये घेते आणि तिथं 10 रुपये तिकीट घेते आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जर बोटिंग करायची तर 80 रुपये तिकीट आहे पर हेड। आणि फोटो शूटला त्याला इथं काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथं कधी पण आणि केव्हा पण येऊ शकता। ज्यादा तर इथं येण्यासाठी तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3-4 मार्च पर्यंत ठीक आहे। नंतर उन्हाळा सुरू झाला की पूर्ण जंगल हे वाळून जातं, मग मजा नाही येत पाहायला। हे उंच उंच डोंगर इथं पाहण्यासाठी आणि जंगल एरिया असल्यामुळे एकदम शुद्ध वातावरण। ही झील जी आहे ना मित्रांनो, जवळपास 700 ते 800 मीटर असेल लंबी, हे बघा, आणि खोल पण खूप आहे बरं। हे बघा किती दूर इकडं, आणि दोन्हीकडून पण डोंगर आहे, त्यामुळं म्हणजे जवळ येऊस तर असं वाटत नाही तर काही पाणी आणि झील वगैरे असेल म्हणून। आपण बौद्ध स्तूप पासून 6.5 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे आणि इथं गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे आणि तुम्ही असा बोटचा आनंद सुद्धा घेऊ शकता। बोटसाठी तुम्हाला 1 घंट्यासाठी 80 रुपये फीस आहे, त्याच्यामुळे काही जास्त महाग नाही। पायाने चालवायची बोट, मस्त एन्जॉय करायचं पाण्यामध्ये, खूपच सुंदर आहे। आणि इथून जवळपास खूपच हे बघा इथं जवळ डोंगर आहे, खूप खूप मोठा मोठा।
चला तर मग आपण आता रिटर्न चाललोय. बाय.